सुश्वी ॲग्रोच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, कोरोना काळामध्ये सध्या सकस आहाराची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. सकस आहाराच्या दृष्टीने अंडी आणि कोंबडी यांच्याकडे बघितलं जातं, कारण त्यांच्यामध्ये पौष्टिकता ही खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि आता डॉक्टर ही अंडी आणि कोंबडी खा म्हणून सल्ले देत आहेत. जे चोखंदळ ग्राहक आहेत ते खायचं तर गावठीच खायचं, गावरानच खायचं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवतात आणि त्याच्यामुळं गावठी अंड्यांना, गावठी कोंबड्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आलेली आहे आणि या धंद्यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर लोक उतरत आहेत. खरं तर हा जोडधंदा म्हणून बघितला जात होता, मात्र आता हा जोडधंदा राहिलेला नाही, तर प्रतिष्ठित आणि प्रशिक्षित लोकांचा तो आता मुख्य व्यवसाय झालेला आहे. आपल्या देशामध्ये साधारणतः 20,000 कोटींची उलाढाल ही प्रतिवर्षी होते. म्हणजे या व्यवसायामध्ये खूप मोठं प्राधान्य निर्माण झालेलं आहे. या व्यवसायाकडे आता लोक एक चांगला उद्योग म्हणून पाहत आहेत आणि म्हणूनच हा सगळा उद्योग उभारताना, या व्यवसायाची सुरुवात करताना आपल्याला सुरुवातीला कोणत्या कोंबड्या पाळायला हव्यात, कारण प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जाती या विकसित झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या भागामध्ये कोणत्या जाती चांगली अंडी देऊ शकतात, चांगलं उत्पादन देऊ शकतात, मांसासाठी कोणत्या कोंबड्या चांगल्या आहेत याची आता विचारणा होऊ लागलेली आहे. आणि म्हणूनच ह्या व्यवसायाकडे वळत असतानाच याचा जो खाद्यावरचा नेमका जो खर्च आहे तो काहीसा महाग पडतोय आणि खाद्य जास्त लागत असल्याने आणि त्या मानाने उत्पादन कमी असल्याने हा व्यवसाय तोट्यात जातो. म्हणजे आपण सगळेजण गावठी, ज्याला प्युअर गावठी बोलतो, म्हणजे खूप लोकांची मागणी असते की आम्हाला प्युअर गावठी पाहिजे. मात्र प्युअर गावठी आपण जेव्हा कोंबड्या पाळतो त्या प्युअर गावठी कोंबड्या अंडी उत्पादन ह्या खूप कमी करतात. म्हणजे 10 ते 20 अंडी देऊन त्या खुडूक बसतात, पिल्लं मोठी होईपर्यंत त्या पिल्लांबरोबर राहतात, पुन्हा अंडी देतात. म्हणजे याच्यामुळं आपल्याला ती अंडी देणं किंवा अंडी विकणं हे परवडत नाही आहे. गावठी अंडी सुश्वी ॲग्रोमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित केली जातात. मोठ्या प्रमाणावर गावठी कोंबड्या पाळलेल्या आहेत. मात्र अर्थशास्त्र जर जुळवायला गेलो आणि व्यावसायिकदृष्ट्या जर पाहायला गेलो तर गावठी कोंबडी पाळणं हे शक्य नसतं. आम्हाला तर याच्यासाठी जमलं आहे की आमच्याकडे जो ग्राहक आहे तो साधारणतः चोखंदळ ग्राहक आहे, चांगला ग्राहक आहे. म्हणजे गावठी कोंबडा जो आहे तो साधारणतः 500 ते 550 रुपये किलोनी आम्ही विकतोय आणि ते घेणारी लोक आहेत. प्युअर गावठी कोंबडीचं जे अंडं आहे ते आम्ही पिल्लांसाठी वापरतोय आणि ते पिल्ला काढून त्याच्यामधून कोंबडे विकून त्याच्यामध्ये पुन्हा कोंबड्यांची निर्मिती करून एक सर्कल टाईप आम्ही सुरू केलेलं आहे. मग त्या गावठी कोंबड्यांबरोबरच आम्ही सुधारित कोंबड्या, म्हणजे ज्यावेळेस आम्ही हा धंदा सुरू केला त्यावेळेस तो धंदा सुरू करताना आम्ही 100 गावठी कोंबड्या आणल्या होत्या. त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. पण आमच्या लक्षात आलं की हा धंदा जर मोठा करायचा असेल, व्यावसायिकदृष्ट्या प्रोफेशनल पद्धतीने जर तो करायचा असेल, तर आपल्याला सुधारित जातींकडे लक्ष द्यावं लागेल. आणि म्हणून सुधारित जाती कोणत्या त्यांचा आम्ही शोध घेतला, त्या जातीची पिल्लं आणली, ती वाढवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर एक लक्षात आलं की गावठी कोंबड्यांपेक्षा गावठी कोंबड्यांना सुधारित करून ज्या संकरित जाती निर्माण केलेल्या आहेत त्या आपल्याला धंद्यामध्ये फायदेशीर आहेत. आणि म्हणूनच ह्या कोंबड्या पाळायला आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यापासून चांगल्या प्रकारे उत्पादन सुरू केलं. आज सुश्वी ॲग्रोचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर जे झालं ते विविध जातीच्या कोंबड्या आम्ही पाळतोय. म्हणजे प्युअर गावठी कोंबड्या घेऊन आपण यशस्वीरित्या आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा पैसा मिळू शकत नाही, जेवढी पाहिजे तेवढी आपण अंडी उत्पादन करू शकत नाही, भाव चांगला मिळतो म्हणून आपण त्याच्याकडे आम्ही वळलो होतो. अगदी आत्ताही मोठ्या प्रमाणावर गावठी कोंबड्या आम्ही पाळलेल्या आहेत. गावठी कोंबड्यांची विक्री बऱ्यापैकी आहे. मात्र तुम्हाला जर 500-550 रुपये किलो जर भाव मिळाला आणि गावठ्या अंड्याचा भाव जर 12 ते 15 रुपये जर तुम्हाला मिळाला तरच तुम्हाला ते परवडेल. न पेक्षा आपल्याला संकरित जाती, आता संकरित जाती म्हणजे काय केलं की जिथे कोंबड्या जास्त धान्य खातात, त्या खाद्य जास्त खातात आणि उत्पन्न कमी देतात आणि म्हणून चांगल्या जातीचे नर आणि चांगल्या जातीच्या माद्या घेऊन ह्याच गावठी कोंबड्यांमध्ये काही सुधारित जाती निर्माण केल्या आणि त्या सुधारित जाती आज चांगल्या प्रकारे उत्पन्न देत आहेत. अगदी बॉयलरच्या बरोबरीने हा व्यवसाय सुरू झालेला आहे.
हे सुधारित जाती जर आपण बघितल्या तर सुधारित जातीच्या कोंबड्या कमी खाद्य खातात, जास्त अंडी देतात, लवकर वाढतात, अगदी मांसाचं उत्पादनही चांगल्या प्रकारे होतं आणि म्हणून या जातींकडे आता लोक वळायला लागलेली आहेत. मोठ्या प्रमाणावर त्यांचा व्यवसाय हा सुरू झालेला आहे. याच्यामध्ये हलकी जात आणि भारी जात हे कोणती आहे ती बघितली पाहिजे आपण. आता नेमकी हलकी जात कोणती आहे तर या हलक्या जातीच्या कोंबड्या ज्या असतात त्या वजन कमी असतं, त्यांना खाद्य कमी लागतं, अंडी जास्त देतात, खुडूक काळ हा कमी असतो आणि अंड्यांची चांगल्या प्रकारे ते निर्मिती करू शकतात. ह्या जाती आपण पाळल्या पाहिजेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे जातीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये व्हाईट लेग हॉर्न म्हणून सांगितलं जातं. 250 अंडी देतात. 250 अंडी अगदी 20 ग्रॅम खाद्य त्यांना 120 ग्रॅम खाद्य त्या रोज खातात आणि 350 अंडी देण्याचा विक्रम हा व्हाईट लेग हॉर्न या कोंबडीच्या नावावर आहे. व्हाईट लेग हॉर्न ही कोंबडी म्हणजे त्यांचा जो जेव्हा प्रयोग केले, प्रयोगशीलता आली, त्याच्यामध्ये 350 अंडी देण्याचा त्यांनी विक्रम केल्याचा नोंद आहे. 80 म्हणजे 250 पासून तर पुढे 350 पर्यंत त्यांनी अंडी, 350 म्हणजे 365 दिवसांपैकी 350 अंडी देणं हा एक मोठा जागतिक विक्रम समजला जातो आणि तो रोड लेग हॉर्न या जातीच्या नावावर आहे. ह्या कोंबड्या ही बऱ्यापैकी पाळल्या जातात. त्याच्यानंतर ब्राऊन लेग हॉर्न, व्हाईट लेग म्हणजे त्यांना पांढरे पाय असतात साधारणतः, ब्राऊन लेग म्हणजे त्यांना तपकिरी रंगाचे पाय असतात, त्यांना ब्राऊन लेग, त्याही 220 ते 290 पर्यंत अंडी देतात. त्याच्यानंतर ब्लॅक मिनार्क म्हणून आहे, ही पांढरी शुभ्र अंडी देतात, म्हणजे बॉयलरची जशी अंडी असतात तशी पांढरी शुभ्र अंडी देतात. ब्लॅक मिनॉर्क तीही 220 ते 250 पर्यंत अंडी देतात. ह्या हलक्या जाती झाल्या. म्हणजे व्हाईट लेगॉन झालं, ब्राऊन लेगॉन झालं, ब्लॅक मिनॉर्क झालं. ह्या ज्या बाहेरच्या जाती ज्या आहेत ह्या गावठी कोंबड्यांच्याच माध्यमातून किंवा काही जाती घेऊन चांगल्या जातीचे नर, चांगल्या जातीच्या माद्या घेऊन निर्माण केलेल्या जाती आहेत. या अंड्यांसाठी खूप चांगल्या आहेत. त्याच्यामध्ये भारी जात म्हणून आपण ज्याला ओळखतो होतो, म्हणजे चांगल्यातली जात, त्याला RIR जी जात आहे ती त्याच्यामध्ये एक पहिल्या क्रमांकावर येते. रोड आयलंड रेड त्याला बोलतात. अंडी आणि मांसांसाठी ही दोन्हीसाठी उपयोगी आहे. साधारणतः 240 ते 250 अंडीपर्यंत त्या देतात. त्यांचा रंग जो असतो तो रंग लाल, गर्द तपकिरी, अगदी वजन चांगलं असतं. अंडीही त्या खूप देतात. ऊन, वारा, पाऊस ह्या ज्या काही ऋतूंमध्ये त्या चांगल्या प्रकारे वाढतात. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. म्हणजे मला नेहमी प्रेक्षक विचारतात की पावसाळ्यामध्ये तुम्ही कोंबड्यांचं नियोजन कसं करता, तर ह्या ज्या मुक्त संचार पद्धतीने दिसलेल्या तुम्हाला कोंबड्या या पावसामध्ये त्याच पद्धतीने असतात, उन्हाळ्यात त्याच पद्धतीने असतात आणि हिवाळ्यातही त्याच पद्धतीने असतात. त्याच्यावर कुठल्याही ऋतूचा फारसा परिणाम होत नाही, त्यांच्यामध्ये मर होत नाही आहे. अत्यंत कणखर आणि ही चपळ जात समजली जाते. अंड्यांचं उत्पादन याच्यामध्ये चांगलं आहे. म्हणजे शासनाने मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर योजनांमधून जे वाटप केलं होतं ते RIR जातींचंच होतं आणि RIR जाती या आपल्याकडे बऱ्यापैकी आता सांभाळल्या जातात. चांगल्या प्रकारे त्या अंडी देतात. अगदी अंड्यांवरच्या ज्या कोंबड्या असतात, म्हणजे कुठलीही अंडी देणारी कोंबडी जी असेल ती 100 ते 120 ग्रॅम खाद्य ही रोज खाते. हे आपण पोल्ट्रीतलं सांगतो. म्हणजे ज्यांना आपण बंदिस्त पद्धतीने करतो त्यांना 100 ते 120 ग्रॅम ह्या अंड्यांवरच्या कोंबड्या खातात. मात्र ज्या मुक्त संचार पद्धतीने असतात त्यांना थोडंफार जर आपण खाद्य विकत्री ठेवलं आणि इतर जर खाद्य आपण वेस्टेज ज्याला बोलतो किंवा जे भाजीपाला असेल, अगदीच शेवग्याचा पाळा असेल किंवा इतर ज्या गोष्टी आपण घालून वाढवतो ते खाद्य खातात. मात्र आपल्यालाच मुक्त संचार पद्धतीमध्ये ही RIR जी कोंबडी आहे ती आपण पाळू शकतो. त्याच्यानंतर ॲस्ट्रोलॉप जात आहे. ते ॲस्ट्रोलॉप जातीची कोंबडी ही चोच, पाय, पिसे यांचा रंग हा काळा असतो. अगदीच कोंबड्या लाल रंगाच्या वजनदार अंडी देतात. रोगाला या फारशा बली पडत नाहीत. त्यांचं चोचीचा रंग जो असतो तोही काळा असतो. मुक्त संचार पद्धतीमध्ये ॲस्ट्रोलॉप ही कोंबडी चांगली आहे. मात्र आपल्याकडे फारशा कोणी त्या पाळत नाही आहेत. काही भागामध्ये त्या पाळल्या जातात. आपल्याकडे पालघर, ठाणे किंवा या जिल्ह्यांमध्ये ही जात पाळली जात नाही आहे. अंडी देण्यासाठी आणि मांसासाठी या जाती ज्या काही चांगल्या आहेत त्याच्यामध्ये बसरा जात म्हणून आहे, ती महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चालते. गुजरातमध्ये एक अंकलेश्वर जात म्हणून आहे. त्याच्यानंतर ब्लॅक रॉक जी 150 ते 160 अंडी देते. म्हणजे बसरा असेल, अंकलेश्वर असेल किंवा ब्लॅक रॉक असेल, ही 150 ते 160 पर्यंत अंडी आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर त्या आरे कॉलनीमध्ये ज्या जाती आपल्याला मिळतात, म्हणजे गोरेगाव आरे कॉलनी शासकीय जिथे पोल्ट्री आहे इथून ज्या कोंबड्या जाती दिल्या जातात त्याच्यामध्ये ब्लॅक रॉक आहे, कलिंगा ब्राऊन आहे. जी कलिंगा ब्राऊन ही 280 पर्यंत अंडी देते, चांगलं उत्पादन क्षमता आहे. डेव्हलम रेड म्हणून आहे, ती ही 250 अंडी देते. गिरीराजा आणि वनराजा या सध्या आपल्याकडे चांगल्या चालतात. त्याला अंडी आणि मांसासाठी त्या चांगल्या असतात. वजनही त्यांचं चांगलं वाटतं. अंडी देण्याची क्षमता मात्र त्यांची 100 ते
110 ते 150 पर्यंत आहे. आपण चांगल्या प्रकारचं त्यांना खाद्य दिलं, चांगल्या प्रकारची जोपासना केली तर अंड्यांची क्षमता त्यांची वाढू शकते. वनराजा आणि गिरिराजा ह्या जशा चांगल्या प्रकारे अंडी देतात, तसंच ग्रामप्रिया ही चांगली प्रकारे अंडी देते. सगळ्यात चांगली आपल्याकडे जात जी चांगली समजली जाते ती म्हणजे कावेरी. म्हणजे आपल्याकडे माझ्या आजूबाजूला फिरतात त्यामध्ये कडकनाथ आहेत, कावेरी आहेत, सगळ्या जातीच्या कोंबड्या आपण इथे पाळतोय आणि त्यांचा एक संकर करून आपण नवीन जात निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे काय परिणाम होतात ते आपण बघतोय. त्याच्यामध्ये आपल्याला कावेरी जात आहे ही तुम्हाला अर्धबंदिस्त, बंदिस्त आणि फ्री रेंज या तिन्ही प्रकारे ही चालू शकते. अगदी चांगल्या प्रकारे त्यांची अंडी देण्याची क्षमता असते. ते जवळपास कावेरी जाती 180 ते 220 पर्यंत अंडी देते. तुम्ही जर चांगल्या प्रकारे जोपासना केली तर हे तुम्हाला प्रमाण मिळतं. त्यानंतर अंड्याचं जी चव असते किंवा मांसाची जी चव असते ती अत्यंत चविष्ट असते. म्हणजे ज्याला प्युअर गावठी प्रमाणात ज्या पद्धतीने आपल्याला चव मिळायची तशी चव ही कावेरीमध्ये मिळते. त्यांची वाढ ही चांगली होते. अगदी गावठीचे गुणधर्म तिच्यामध्ये पूर्णतः आहेत. लवकर वाढते. अंड हे त्याचं लहान असतं आणि कोंबड्यांचा जो कलर आहे तो सगळा तो मल्टी कलरमध्ये त्या कोंबड्या मिळतात. म्हणजे खूप चांगल्या दिसायलाही चांगल्या असतात, अगदी खायलाही चांगल्या असतात, अंड्यांच्या उत्पादनासाठी चांगल्या असतात. म्हणून कावेरी जात ही साधारणतः आपल्याकडे वाटली जाते. डीपी क्रॉस ही साधारणतः नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मिळते. आपल्याकडेही काही प्रमाणात या डीपी क्रॉस कोंबड्या मिळतात. 120 ते 150 अंडीपर्यंत देतात. अंडी आणि मांसांसाठी ह्या चांगल्या प्रकारे होतात. त्याच्यानंतर काही गावरान सुधारित गावरान म्हणून ओळखल्या जातात, ज्या चैतन्य हॅचरीमधून किंवा इतर हॅचरीमधून निघतात. म्हणजे पाथर्डी असेल, कोसवाडी असेल, ज्या ओळखतो त्याही आपल्याला 150 पर्यंत अंडी बऱ्यापैकी देऊ शकतात. तर त्याच्या चांगल्या प्रकारचं खाद्य, चांगल्या प्रकारची जोपासना केली तर अंडी चांगल्या प्रकारे मिळू शकतात. एक लक्षात घ्या, म्हणजे आपल्याकडे गावठी कोंबडी जी आहे ती साधारणतः 10 ते 15 अंडी देते. मात्र आमच्याकडे आम्ही जे प्रयोग केले त्याच्यामध्ये चांगलं खाद्य, चांगली जोपासना, अगदी औषधं चांगली दिली, आपण चांगल्या प्रकारे त्याची जोपासना जर केली तर त्याच्यामध्ये वाढ ही 20 ते 22 अंड्यांपर्यंत जाऊ शकते, जे एका खुडूक व्हायच्या आधीपर्यंत. तशाच इतर सगळ्या जातींचं आहे. तुम्ही त्यांना खाद्य कोणत्या प्रकारचं देता, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला खाद्याची चॉईस करावीच लागते की चांगल्या कंपनीचं खाद्य कोणतं. बऱ्याचशा कंपन्या अशा असतात की त्या कंपन्या आपल्याला फसवतात आणि नंतर आपण सांगतो की आपल्याला अंडी देत नाही, आपल्याला त्याची वाढ होत नाही. खरं तर खाद्यावर बरंचसं काही अवलंबून असतं. आपण सुरुवातीला जेव्हा पिल्लं 1 दिवसाचं पिल्लू आणतो तेव्हा त्याला आपण प्री स्टार्टर देतो. त्याच्यानंतर 30 दिवसांनी त्याला स्टार्टर देतो. त्याच्यानंतर अंड्यांवर आल्यानंतर त्यांना लेअरचं खाद्य देतो. आपण त्याला जर वाढायचं असेल तर त्यांना ग्रोवर खाद्य देतो, त्यांना ब्रीडर देतो. म्हणजे वेगवेगळे जे खाद्य आहे त्या खाद्याची जर माहिती आपल्याला व्यवस्थित झाली आणि त्या पद्धतीने खाद्य दिलं तर आपल्याला अंड्याचं आणि मांसाचं प्रमाण हे बऱ्यापैकी वाढवता येतं. आपल्याकडे दुसरी एक जात सध्या उदयास आलेली आहे आणि खूप चांगली तिची मागणी ती म्हणजे फायटर. त्याला असील असं जात म्हणतात. असील याचा अर्थ एकदम शुद्ध जात असं समजलं जातं. ही फायटर जी कोंबडी आहे ही फायटरचे कोंबडे हे खूप महागडे झाले जातात, अगदी चांगल्या किमतीला विकले जातात. मात्र त्याची वाढ काय फारशी म्हणजे संख्येने खूप कमी त्या कोंबड्या आहेत. मात्र त्या धंद्यामध्ये येणारी लोक ही बऱ्याच प्रमाणामध्ये आहेत. ह्या कोंबड्या साधारणतः झुंजीसाठी वापरल्या जातात. म्हणजे झुंज घेण्यासाठी ह्या कोंबड्या वापरल्या जातात. अगदी दिमागदार असतात, त्यांचं रूप चांगलं असतं, म्हणजे वरपासून खालपर्यंत असा निमुळता भाग असतो आणि ह्या कोंबड्या रुबाबदार दिसतात. झुंज देण्याच्या उपजित त्यांची जात जी आहे ती झुंजीसाठी ओळखली जाते. आंध्र प्रदेश हे त्यांचं मूळ स्थान म्हणून ओळखलं जातं. ही चांगल्या प्रकारची राजेशाही दिसणारी चांगल्या हाडापेऱ्याची जात असते. ही अगदी वयात येण्याचं त्यांचं जे वय असतं 196 दिवसामध्ये ती बऱ्यापैकी वयात येते. अंडी देण्याचं उत्पादन मात्र कमी आहे. 100 ते 120 पर्यंत ती अंडी देते आणि अंड्यांचं वजन हे 50 ग्रॅमपर्यंत असतं. मात्र ही जात काही हौशी लोक वापरतात. फायटर कोंबड्यांना मागणी ही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र याचा व्यवसाय ज्या पद्धतीने अंड्यांसाठी मांसांसाठी केला जातो त्या पद्धतीने मात्र ही वाढवली जात नाही. दुसरे कडकनाथ, म्हणजे इथे तुम्ही बघत काळ्या ज्या कोंबड्या आहेत या कडकनाथ कोंबड्या यांना आपण काळा माशी ही आपण आपल्याकडे ओळखतात. यांचं मांस जे असतं ते काळं असतं, याचं रक्त जे असतं ते काळं असतं. अगदी नखशिकांत ह्या कोंबड्या काळ्या असतात, कुठेही इतर कलर त्यांच्यामध्ये नसतो. ह्या औषधी गुणधर्म असलेल्या कोंबड्या आहेत. म्हणजे माझ्याकडे कडकनाथ मोठ्या प्रमाणावर आहेत. कडकनाथची मागणी खूप आहे. त्याला औषधी गुणधर्म आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे फायदे हे कडकनाथमध्ये होतात. म्हणजे आपल्याला आपली शक्ती वाढवायची असेल, आपली ताकद वाढवायची असेल तर कडकनाथचं मांस खाल्लं जातं, कडकनाथची अंडी खाल्ली जातात. त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. बऱ्याचशा वेळेस आपल्याला जे रोग असतात, आजार असतात, डायबिटीस वगैरे जे आजार आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात बरे होतात. मात्र ते मांस बघायला कसं तरी दिसतं, म्हणजे काळं मांस असतं, त्याच्यामुळे काही लोक ते खात नाही आहेत. मात्र ते महाग मिळतं आणि चांगल्या प्रकारे ते उत्पन्न देऊ शकतात. जे 1 दिवसाचं पिल्लू असतं त्याचा कलर जो आहे तो साधारणतः निळसर काळा असतो
आणि पाठीवर अनियमित गडीत पट्टे असतात. मांस काळं असलं तरी ते खूप चविष्ट असतं. आदिवासी लोक कडकनाथ रक्त हे मानवाच्या जुनाट आजारांमध्ये आणि उपचारांमध्ये वापरतात, तर मांस हे कामोत्तेजक म्हणून सेवन करतात. म्हणजे तरुण मुलं हे मोठ्या प्रमाणात त्यांनी जर खाल्लं तर त्यांची कामुक शक्ती ही मोठ्या प्रमाणात वाढते असं म्हणतात. मांस आणि अंड्यांमध्ये लोह आणि प्रथिनांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर असतं आणि म्हणून याला जास्त मागणी आहे. 20 आठवड्यांची शरीराची जी वजन त्यांचं होतं ते 920 ग्रॅमपर्यंत जातं. म्हणजे 20 आठवड्यामध्ये हे 920 ग्रॅमपर्यंत वाढतं. ते 180 दिवसामध्ये वयात येतात आणि साधारणतः वर्षाला 120 ते 130 पर्यंत ते अंडी घालतात. अगदी कडकनाथ कोंबड्या या मोठ्या प्रमाणावर त्याचं जर पालन जर केलं तर त्याची मागणी वाढेल. मात्र मध्यंतरी जे कडकनाथ बदनाम झालं, कडकनाथच्या योजना आल्या आणि कडकनाथमध्ये आपण मोठा मार खाल्ला सगळ्यांनी, म्हणून आता कडकनाथकडे कोणी लोक बघत नाही आहेत. पण तरी पण काही चोखंदल ग्राहक आहेत ते कडकनाथ कोंबड्या मागतात आणि म्हणून आम्ही कडकनाथचंही पालन बऱ्यापैकी केलेलं आहे. दुसरी आहे नेकेड नेक. नेकेड नेक म्हणजे साधारणतः तिचा गळा उघडा असतो आणि गळा उघडा असणारा ही जी जात आहे ती चांगल्या प्रकारे अंडी देते. म्हणजे साधारणतः 201 दिवसांमध्ये ती अंड्यांवर येते. त्याच्यानंतर उत्पादन क्षमता ती 110 ते 120 पर्यंत ती आहे. वजन त्याचं जे आहे ते 1 किलो, म्हणजे 20 आठवड्यामध्ये साधारणतः 1 किलोपर्यंत ही जात जाते. बऱ्यापैकी गर्भधारण क्षमता असते तिची, उबवणी क्षमता ही चांगली, म्हणजे ती उबवणीही बऱ्यापैकी बसते, पिल्लं चांगली देते. आणि त्याच्यानंतर फ्रिजल संकरित म्हणून एक जात आहे, उपकारी म्हणून त्याला म्हणतात. देशी कोंबड्यांसारखं ते हवामानाशी जुळवून घेणारी आहे. फ्री रेंजमध्ये ही चांगल्या प्रकारे ती होऊ शकते. फ्री रेंजमध्ये जर पाळायचं असेल तर उपकारी फ्रिजल संकरित आहे ही जात आपण पाळू शकता. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 170 ते 100 दिवस या दिवसामध्ये ती वयात येते. 165 ते 180 अंड्यापर्यंत देण्याची त्याची क्षमता आहे. म्हणजे फ्रिजल जी जात आहे तीही चांगली पाळण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे. वनराजा जी आहे ती हैदराबादच्या कुक्कुटपालन प्रकल्प संकल्प केंद्र जे आहे त्या प्रकल्पामध्ये ही निर्माण केलेली वनराजा ही जात आहे. अगदी प्रतिकारक शक्ती ही चांगली आहे. बहुरंगी असा त्याचा रंग आहे. अगदी कोंबडे जे आहेत ते वयाच्या 8व्या आठवड्यामध्ये अगदी चांगलं वजन गाठतात. म्हणजे गिरिराजा वनराजालाही आपल्याकडे चांगल्या प्रकारे महत्त्व आहे. ग्रामप्रिय आहे किंवा कावेरी आहे, ह्या जाती आपल्याकडे बऱ्यापैकी या साठल्या जातात. पूर्वी ज्या कोंबड्या होत्या त्या गरजेपुरती पाळल्या जात होत्या. म्हणजे पूर्वीची जी उत्पादन क्षमता जी आहे ती आपण बघितली तर आपण त्या पाळायच्या म्हणून पाळतो किंवा घरी घरगुती खाण्यासाठी वापरतो, जो व्यवसाय म्हणून केला जात नव्हता. आणि म्हणून गावठी कोंबड्यांकडे दुर्लक्ष झालं आणि गावठी कोंबड्या ज्या आहेत त्या काही दुर्लक्षित झाल्या. मात्र याच गावठी कोंबड्यांवर काही सुधारणा करून चांगल्या प्रकारे संकर करून ज्या सुधारित जाती निर्माण केल्या त्याच्यामुळं हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेला आहे. मोठ्या प्रमाणावर ह्या कोंबड्या आता पाळल्या जातात. मात्र यामध्ये धोके असे आहेत की आपण ह्या कोंबड्या पाळताना त्याच्यावर चांगलं लक्ष दिलं नाही, त्यांना पहिल्या दिवसापासून म्हणजे 1 दिवसाचं पिल्लू जर आपण आणलं तर 1 दिवसाच्या पिल्लापासून तर अंडी देण्यावर येईपर्यंत आपण त्याची जर जोपासना चांगली केली नाही, त्यांचं चांगलं लसीकरण जर केलं नाही तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला नुकसान होतं. याच्यामध्ये रोग जर आला तर खूप नुकसान होतं. आपल्याला जर मार्केट नसलं, म्हणजे आमच्याकडे गावठी कोंबड्या, काही लोक सांगतात आम्हाला गावठी कोंबड्या, प्युअर गावठी कोंबड्या द्या. प्युअर गावठी कोंबड्या पिल्लं आपण जर दिली आणि त्यांच्याकडे जर मार्केट नसलं, कारण ते वाढायला वेळ लागतो आणि जेव्हा त्या मोठ्या होतात, जेव्हा ते वजन होतं 1-2 किलोचं त्यांना वजन येतं, तेव्हा खूप काळ निघून गेलेला असतो आणि त्याचा पैसे जर आपल्याला 500 ते 550 रुपये जर किलो मिळाला नाही तर आपल्याला नुकसान होतं. आमच्याकडे आम्ही ही गावठी कोंबड्या, प्युअर गावठी कोंबड्या, एखादं एक वेगळं सेक्शन आहे, त्या सेक्शनमध्ये त्यांना उभवण्या बसवतो, त्याच्यावर पिल्लं काढतो, त्याचे कोंबडे विकतो. मात्र तिथे आमचं पूर्णतः लक्ष असतं. हा धंदा तोट्यात जाण्याची जी कारणं आहेत ती एकमेव त्याच्यामधलं कारण आहे की खाद्यावरचा खर्च आपल्याला वाढतो आणि त्या मानाने उत्पादन क्षमता कमी असते. खाद्याचा खर्च कमी करून आपल्याला उत्पादन क्षमता जास्त वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे याची जर आपण पूर्ण माहिती घेतली, रोगाला जर आपल्या कोंबड्यांना बळी पडू दिलं नाही, वेळच्या वेळ त्यांना पाणी आणि खाद्य पोहोचवलं, कोंबडी पाळताना हा व्यवसाय आहे, हा चांगल्या प्रकारचा उद्योग आहे. उद्योग हा उद्योगाच्या पद्धतीनेच करायचा असतो. आपलं काय डोक्यामध्ये असतं की कोंबड्या आपण पाळल्या, आपण सोडून दिल्या, जगल्या तर जगल्या, नाही जगल्या तर नाही जगल्या, हा प्रकार आता राहिलेला नाही. इथे तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीनेच करावं लागेल आणि प्रोफेशनल पद्धतीने जर तुम्ही जर केलं नाही तर तुम्हाला याच्यामध्ये तोटा होण्याची शक्यता असते. म्हणजे खूप आम्ही हे व्यावसायिक बघितले आहेत की जे तोट्यात गेलेले आहेत. म्हणून तोट्यात जर तुम्हाला जायचं नसेल तर सुरुवात जी आहे ती 5-50 कोंबड्यांपासून सुरुवात करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाढवत नाही. तुम्हाला जी पूर्ण माहिती आल्याशिवाय किंवा पूर्ण माहिती घेतल्याशिवाय हा व्यवसाय करू नका. मी तुम्हाला एक नंबर देतो, माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8600001111. या क्रमांकावर
फोन करू नका. तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता पाठवा. तुम्हाला मालक व्हायचं स्वप्न बघा. ही मालिका पूर्णतः तुम्हाला पाठवली जाईल. ही पूर्ण मालिका तुम्ही पहा. तुम्हाला याच्यामध्ये काय खरं वाटतं, काय खोटं वाटतं ते तपासा. स्वतः करून बघा. पाहिजे तर आमच्याकडे आम्ही जे केलं ते बघायला या. आत्तापर्यंत 5,500वरून जास्त लोक ही बघायला येऊन गेलेले आहेत. इथे बंदिस्त पद्धत आहे, अर्धबंदिस्त पद्धत आहे, फ्री रेंज पद्धत आहे. या सगळ्या पद्धती वापरून आम्ही इथे एक वेगळ्या प्रकारे एक चळवळ टाईप आम्ही हा सुरू केलेला आहे की लोकांनी इथे यावं, हे बघावं आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते करावं. तुम्हाला जर याच्यामध्ये यश पाहिजे असेल तर आपल्याला पूर्णतः मेहनतीने याच्यामध्ये उतरायला पाहिजे. आम्ही पूर्ण मेहनतीने याच्यामध्ये उतरलो होतो आणि आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये यश आम्ही मिळवतोय. तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर सुरुवातीला पूर्णतः माहिती घ्या. कुठलीही माहिती घेतल्याशिवाय, कारण आपण धंदा चालू करतो आणि त्याच्यानंतर मग आपण फोन करतो की आता रोग आलाय, काय करू, यांना कोणतं खाद्य द्यायला पाहिजे. बरेचसे रोग हे पाण्यामुळे येतात. तुम्ही जर स्वच्छ पाणी दिलं नाही, तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांची व्यवस्था केली नाही, त्यांच्या स्वच्छता जर ठेवलं नाही, त्यांना घाण जर आपण ठेवलं, म्हणजे मी आता बघा आमच्या फ्री रेंजच्या पोल्ट्रीमध्ये मी बसलेलो आहे. इथे थोडाही वास येत नाही आहे, की थोडी इथे गंदगी पसरलेली नाही आहे. कारण आम्ही रोजच्या रोज इथे साफसफाई करतो, इथे स्वच्छता ठेवतो. ती स्वच्छता कशा प्रकारे ठेवली जाते, आम्ही काय करतो, हे सातत्याने आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. त्याचा जर तुम्ही फॉलोअप केला किंवा ज्या पद्धतीने इतर व्यावसायिक जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही जर माहिती घेतली तर तुम्ही हा व्यवसाय अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकता.